आजचा जो आजचा जो पॉइंट आपण शिकणार आहोत ना मुलांनो, द पॉइंट नेम इज ॲलोट्रॉप ऑफ कार्बन. ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन आपण हा पॉइंट शिकतोय मुलांनो, लक्षात द्या. एकच मिनिट गाईस. Guys, put down the heading allotropes of the carbon. Guys, what is by allotropes? पहिल्या डिस्कशन बघूयात मुलांनो. allotropes म्हणजे काय रे मुलांनो? म्हणजेच काय असतात? केमिकली सेम. Allotrope means what guys? Chemically same. Physically different. एकदम स्टँडर्ड डेफिनेशन आहे मुलांनो. केमिकली सेम आणि फिजिकली काय रे मुलांनो डिफरंट इज कॉल्ड एज ॲलोट्रॉप अँड दॅट फिनॉमिना इज कॉल्ड एज ॲलोट्रॉपी. क्लिअर. आता कार्बनचे ॲलोट्रॉप्स किती असतात बघा मुलांनो. कार्बनचे 3 ॲलोट्रॉप्स आहेत बरोबर का. एक आहे डायमंड. एक कोण आहे? डायमंड आहे. आणि अख्खे बॉलिवूडचे पिक्चर या डायमंड वरती आहेत मुलांनो. एक हिरो असतो, एक विलन असतो बरोबर का. विलन ते डायमंड कनी चोरीला घातलेला असतो बरोबर का. ते शोधण्यासाठी हिरो प्रयत्न करतो आणि फायटिंग होते. त्यामध्ये एक हिरोईन असते. अशा बरेचसे पार्ट आहे त्याच्यामध्ये. अशाच टाइप मध्ये डायमंड आहे मुलांनो. डायमंड बद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. नेक्स्ट आहे मुलांनो ग्राफाइट. नेक्स्ट आहे ग्राफाइट है ना. आणि थर्ड आहे पॉइंट मुलांनो फ्लोरेन. किती आहेत पॉइंट मुलांनो. थर्ड पॉइंट इज फ्लोरेन. क्लियर गाइस. शॅल वी मूव टू द फर्स्ट वन. पहिला पार्ट आहे मुलांनो डायमंड. डायमंडची हेडिंग टाका. डायमंडची हेडिंग टाका. पहिला पार्ट आहे डायमंड. काय रे मुलांनो. फर्स्ट पार्ट इज कॉल्ड एज अ डायमंड. डायमंड बद्दलच्या प्रॉपर्टी बघा मुलांनो. दिस इज स्ट्रक्चर ऑफ डायमंड गाईज. असं स्ट्रक्चर असतं मुलांनो. डायमंडचं कसं स्ट्रक्चर असतं. असं स्ट्रक्चर असतं. डायमंड हे डायमंड ग्राफाइट हे फ्लोरेन जे आहेत ना मुलांनो. हे तिघ जे आहेत ना तिन्ही पण कार्बनली जमलेले आहेत. कशाने बनलेले आहेत. कार्बनली जमलेले आहेत. म्हणजे हे केमिकली सेम आहेत. हा कार्बननी बनलेला आहे. हा कार्बननी बनलेला आहे. हा कार्बननी बनलेला आहे. म्हणजे केमिकली सेम आहेत फक्त दिसायला वेगळे असतात. डायमंड हा चमकतो. डायमंड हा चमकतो. ग्राफाइट एकदम काळा आहे. बघा विचार करा मुलांनो. डायमंड हा कार्बनचाच आहे. ग्राफाइट पण कार्बनचाच आहे. एक आहे काळा ढूस. दुसरा एकदम गोरा पान. लक्षात ठेवा मुलांनो. डायमंड बरोबर ना चमकतो. क्लिअर गाईज. अशा टाइपची कन्सेप्ट आहे. तर पहिला पॉइंट आपण डिस्कस करतोय मुलांनो डायमंड. डायमंड बद्दलचं लिहा मुलांनो. सगळे डायमंड हा ॲलोट्रॉप ऑफ कार्बन आहे. हा कशाने बनलेला रे मुलांनो. हा जो बनलेला आहे कार्बनली बनलेला आहे. कार्बन किती कोणता हायब्रिडाइज आहे. कार्बन sp3 हायब्रिडाइज आहे. कोणता हायब्रिडाइज आहे मुलांनो. कार्बन इज अ sp3 हायब्रिडाइज. म्हणजे पहिला पॉइंट आपण असं लिहू शकतो का. कार्बन विच इज अ sp3 हायब्रिडाइज्ड. Clear guys. Shall we move to point number 2 guys. Shall we move to the point number 2. It is a precious compound in the jewelry. ओके ना. आणि ह्यामध्ये इम्पॉर्टंट आहे हार्डेस्ट मटेरियल. काय मुलांनो. हार्डेस्ट मटेरियल. हार्डेस्ट सबस्टन्स आहे. हा कसा आहे. हार्डेस्ट सबस्टन्स आहे. याच्यामध्ये जो कार्बन कार्बन जी लेंथ आहे ना मुलांनो. ही जी कार्बन कार्बन लेंथ आहे ना. ही आहे 154 पिकोमीटर. किती आहे मुलांनो. कार्बन कार्बन लेंथ आहे 154 पिकोमीटर. डायग्राम हे स्ट्रक्चर काढायची गरज नाही. आता हा जो बॉन्ड जर हार्डेस्ट असेल म्हणजेच हा बॉन्ड कसा असेल रे मुलांनो. हा बॉन्ड काय असेल. स्ट्रॉंग असेल. कसा असेल. स्ट्रॉंग बॉन्ड असेल. आणि व्हेरी डिफिकल्ट टू ब्रेक. व्हेरी डिफिकल्ट टू ब्रेक. क्लिअर. क्लिअर गाईज.
कळलं का मुलांनो? काय डायमंड बद्दलचं काय काय लक्षात ठेवायचं मुलांनो? डायमंड विच इज अ allotrope ऑफ कार्बन आणि कार्बन इज sp3 हायब्रिडाइज. क्लिअर आहे मुलांनो? पहिला पॉइंट काय रे राजांनो? कार्बन हा डायमंड मधला कोणता हायब्रिडाइज आहे? sp3 हायब्रिडाइज आहे. तो हार्डेस्ट मटेरियल आहे. त्यामध्ये बॉन्ड लेंथ कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ किती आहे? 154 पिकोमीटर आहे. पीएम म्हणजे प्राईम मिनिस्टर नाही, पीएम म्हणजे पिकोमीटर. किती आहे बॉन्ड लेंथ? 154. हा बॉन्ड कार्बन कार्बन स्ट्रॉंग असतो, त्यामुळे हा व्हेरी डिफिकल्ट टू ब्रेक मुलांनो, म्हणूनच तो हार्ड आहे ना. कळलं का? हा डायमंड बद्दलची स्टोरी आहे मुलांनो. हे दोन्ही पण स्ट्रक्चर्स आहेत, मुद्दा म्हणून मी स्ट्रक्चर्स टाकले. होप सो हा डायमंड पार्ट कळला असेल. होप सो झाला असेल गाईज. राईट डाऊन द थिंग्स गाईज. होप सो एकदम सिंपल वेनी एक्सप्लेन केलेलं आहे. पॉइंट कळला का? डायमंड डायमंड कोणत्या पिक्चर मध्ये होता रे मुलांनो? डॉन पिक्चर मध्ये होता. डॉन 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 को पकडना मुश्किल ही नहीं नामुमकिन है, त्याच्यामध्ये डायमंड होते बघा. ओके चला, नेक्स्ट वन इज ग्राफाइट. हा, नेक्स्ट वन इज गाइस. झालं. याच्यामध्ये अजून एक वाक्य टाका मुलांनो. याच्यामध्ये जे नेटवर्क आहे ना मुलांनो, हे जे नेटवर्क आहे ना, इकडे बघा, हे नेटवर्क आहे ना, हे रिजिड 3D नेटवर्क आहे. हे कसं आहे? रिजिड 3D 3 डायमेन्शनल नेटवर्क आहे. 3D नेटवर्क आहे मुलांनो. नेटवर्क ऑफ कार्बन लक्षात ठेवा मुलांनो. हे जे नेटवर्क आहे ना, हे 3D लुक मध्ये आहे. 3D नेटवर्क ऑफ कार्बन, रिजिड 3D नेटवर्क ऑफ कार्बन. क्लियर? These are the important things about the diamond guys. Shall we move to the next one? Shall we move to the graphite? है ना? ग्राफाइट कडे जायचं मुलांनो. लक्षात घ्या, ग्राफाइट कसा असतो? ग्राफाइट असा असतो. कसा असतो रे मुलांनो? हा झाला ग्राफाइटचं स्ट्रक्चर. दिस इज स्ट्रक्चर ऑफ ग्राफाइट. हा ग्राफाइट बद्दल कसे असतात बघा मुलांनो. एक्सप्लेनेशन देतो, ऐकून घ्या. हे लेयर्स आहेत मुलांनो. ही एक पहिली लेयर आहे. क्लिअर आहे गाईस? ही पहिली लेयर आहे. हे दुसरी लेयर्स आहेत. क्लिअर? हे तिसरी लेयर्स आहेत. क्लिअर ना गाईस? हे लेयर्स आहेत मुलांनो. ठीक आहे ना? आणि हा जो बॉन्ड आहे ना मुलांनो, हा जो बॉन्ड आहे, हा जो बॉन्ड आहे, हा कसा बॉन्ड आहे? स्ट्रॉंग बॉन्ड आहे. लक्षात घ्या. आणि हा लेयर मधला जो आहे ना मुलांनो, हा वीक आहे मुलांनो. वीक फोर्स आहे मुलांनो. हा कसा आहे? लेयर मधला बॉन्ड आहे तो वीक आहे, आणि ह्या रिंग मधला जो बॉन्ड आहे मुलांनो, तो स्ट्रॉंग आहे. बरोबर का? लक्षात घ्या मुलांनो. कसं आहे स्ट्रक्चर ते लक्षात घ्या. स्ट्रक्चर बघा कसं आहे. एक अशी एक बेन्झीन काढली मुलांनो. लक्षात घ्या कसं काढलं बघा स्ट्रक्चर. हा ठीक आहे. प्रत्येक कॉर्नरला कार्बन आहे मुलांनो. प्रत्येक कॉर्नरला काय आहे? कार्बन आहे. काय आहे? कार्बन आहे. ही एक लेयर झाली. लेयर नंबर 1 झाली. लेयर नंबर दुसरी कशी असेल रे मुलांनो? लेयर नंबर दुसरी अशी असेल. अवघड नाहीये काही पण, लक्षात घ्या. लेयर नंबर दुसरी अशी आहे म्हणा. प्रत्येक ठिकाणी काय आहे? कार्बन आहे. है ना? प्रत्येक ठिकाणी कार्बन काय आहे? कार्बन आहे. एक एक लाईन झाल्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. पहिली लाईन काय लिहायचं बघा मुलांनो. पहिली लाईन ह्याच्यामध्ये ही लिहायचं आहे. पहिली लाईन ही लिहायचं मुलांनो. सगळे ग्राफाइट हा काय? मोस्ट स्टेबल allotrope ऑफ कार्बन. मोस्ट स्टेबल allotrope ऑफ कार्बन. क्लिअर आहे गाईज? हॅव्हिंग स्ट्रक्चर कार्बन. आणि कार्बन काय रे मुलांनो? आणि कार्बन इज कोणता हायब्रिडाइज आहे? sp2 हायब्रिडाइज आहे.
sp2 हायब्रिडाइज आहे. डायमंड मध्ये कार्बन हा sp3 होता, ह्याच्यामध्ये कोणता हायब्रिडाइज आहे मुलांनो? sp2 हायब्रिडाइज आहे मुलांनो, बरोबर ना? आता कार्बनची जी रिंग आहे ना मुलांनो, हे हेक्सागोनल रिंग आहे मुलांनो. हे कशी रिंग आहे मुलांनो? हेक्सागोनल रिंग आहे, हेक्सागोनल रिंग आहे मुलांनो, है ना? आणि ह्याचे काय बनतात? हे लेयर्स बनतात मुलांनो. हे काय बनतात? लेयर बनतात, लेयर्स बनतात. क्लिअर ना? याचे काय बनतात? लेयर्स बनतात. त्या अनुषंगाने एक वाक्य टाकायचं मुलांनो, बरोबर का? sp2 हायब्रिडाइज, बरोबर ना? त्याच्यामध्ये तिसरं वाक्य टाका मुलांनो, हेक्सागोनल रिंग इज प्रेझेंट. हेक्सागोनल रिंग इज प्रेझेंट, है ना? आणि हेक्सागोनल रिंग इज हेल्ड टुगेदर बाय and forming from the hexagonal ring formation of layer, असं लिहूयात आपण. From hexagonal ring formation of layers म्हणूयात, ओके ना? and these layers are held together by, these layers are held together by weak van der Waal forces. weak van der Waal फोर्सेस म्हणजे ह्या लेयर मध्ये जे इंटरॅक्शन आहे ना मुलांनो, ह्या लेयर मध्ये जे इंटरॅक्शन होणार आहे ना, लक्षात घ्या मुलांनो, ह्या लेयर मध्ये जे इंटरॅक्शन आहे ना मुलांनो, हे जे इंटरॅक्शन आहे ना ह्या लेयर मध्ये, हे कोणते इंटरॅक्शन आहे? वीक व्हॅन डर वॉल फोर्सेस आहेत. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का मुलांनो? निनाद ना हवा घालायला, निनाद हवा घालतोय. हा, अर निनाद म्हणतोय की अरे कॅमेरा चालू काय है ना? निनाद असं म्हणतोय की अर कॅमेरा चालू आहे काय? ठीक आहे ना? तर काय प्रॉब्लेम आहे मुलांना ह्याच्यामध्ये? कंटेंट बघा, पूर्ण गरमीमध्ये देखील आपला अभ्यास करायला, विचार करा. हा, तर काय निनादमुळे माझं थोडंसं लिंक तुटलं, तर स्टार्टिंग पासून लिंक चालू करतो मुलांना. ग्राफाइट काय? मोस्ट स्टेबल allotrope of carbon. Carbon is sp2 hybridized. Hexagonal ring is present. From the hexagonal ring, formation of layers, and these layers are held together by weak van der Waal forces. क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे का मुलांना? क्लिअर? हा, यस. आता हे याच्याबद्दल गाईज, ह्याच्याबद्दल यस यस यस, क्लिअर. आता हे कुठे कुठे यूज होतात बघा मुलांना. हे कसे असतात? हे सॉफ्ट असतात. तुमच्यासारखे जे मन आहेत ना, तुमचे सॉफ्ट मन आहेत ना, तसे सॉफ्ट असतात मुलांना. स्लिपरी, स्लिपरी, स्लिपरी म्हणजे गुळगुळीत असतात, बरोबर ना? हे कंडक्टर्स असतात मुलांना, कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, conductors of electricity and used as lubricant in machine. Used as a lubricant in machine. Lubricant म्हणजे ऑइल जे असतं ना, इंजिन ऑइल असतं बघा, इंजिन ऑइल असतं, त्याला लुब्रिकंट म्हणतात. लुब्रिकंट म्हणजे घर्षण हटवण्यासाठी याचा उपयोग करतात. कसं असतं मुलांना? सॉफ्ट असतं, स्लिपलरी असतं, कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी असतं मुलांना, युज्ड ॲज अ lubricant in the machines. And that's it about the allotrope of most stable allotrope of carbon, that is the graphite. I don't think याच्यामध्ये काय अवघड असेल. फास्टली गाइस, फास्टली सांगा.
सगळ्यांना कळलं असेल तर कमेंट टाका बडाबड 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 कमेंट टाका. सगळे प्रेझेंट आहेत. खूप चांगला पाठ चालू आहे मुलांनो. कमेंट डाल दो भाई, कमेंट डाल दो. सगळं सोपं आहे, अवघड काहीच नाही. क्लिअर आहे ना मुलांनो? व्हेरी गुड. ओके ओके ओके. चला मूव टू द नेक्स्ट वन. गाइस नेक्स्ट फॉर्म इज सॉकर बॉल और फ्लोरेन्स म्हणतात. हे बघा मुलांनो किती भारी स्ट्रक्चर आहे. थर्ड अलोट्रॉफ ऑफ कार्बन. थर्ड अलोट्रॉफ ऑफ कार्बन. मुलांनो काल ना चेन्नईचा कलर घेतो. काल चेन्नई जिंकले म्हणून चेन्नईचा कलर घेतो. आपले मुंबई इंडियन्सचे बरेच समर्थक आहेत, पण चला काय हरकत नाही, हार जीत होती रहते भाई, है ना. आता मुंबईचे पोरं का म्हणतात, सर रोहित शर्मा नव्हता, असता तर जिंकला असतो आपण, है ना. असे आपले मुलं म्हणतात. हार्दिक पांड्या नव्हता मॅच मध्ये म्हणून चेन्नई जिंकली, नाहीतर जिंकली नसती. काहीतरी मनाची समाधानी काढून दिवस काढायचे असतात मुलांना. आपल्या काही काही मुंबई इंडियन्सच्या फॅन्सला अजिबात करमत नाही कालपासून पुरानो, लक्षात घ्या. बघा कमेंट आली बघा, लेजंड इज अब्सेंट. काहीतरी मनाची समाधानी काढायचं, अरे दिवस घालायचा, बरोबर का. एखादी वर्षी नीट नाही आलं तर चालेल, पण मुंबई जिंकली पाहिजे, लक्षात ठेवा पोरांनो. आपली पोर एवढे असे कट्टर फॅन आहेत मुंबईची, कळलं का. चला हरकत नाही. हा फ्लोरेन्स बद्दल जाऊयात गाईस. हे स्ट्रक्चर असं असतं बघा. परमेश्वर आणि पांचाळ हे आरसीबीचे फॅन आहेत. वाह चांगला आहे, हरकत नाही. आपण इकडे जाऊया थोडस, आपण केमिस्ट्रीचे फॅन होऊयात. ओके ओके. फ्लोरेन्स बद्दल जाऊयात मुलांनो. फ्लोरेन्स बद्दल, फ्लोरेन्सचा फॉर्म्युला काय रे मुलांनो. फ्लोरेन इज कॉल्ड एज कार्बन C60. 60 कार्बन असतात. किती कार्बन असतात फ्लोरेन्स मध्ये. फ्लोरेन्स मध्ये किती कार्बन असतात रे मुलांनो. कमेंट टाका, कमेंट डाल दो भाई. साठ कार्बन असतात, 60, है ना. ओके ना. फ्लोरेनचं दुसरं नाव काय रे मुलांनो. सॉकर स्ट्रक्चर असतं, बॉल सारखं स्ट्रक्चर असतं. फुटबॉलचा बॉल असतो ना, सॉकर सारखं स्ट्रक्चर असतं. व्हेरी गुड गाईज. चालू मूड नेक्स्ट वन गाईज. ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघा मुलांनो. याच्याबद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन देतो. ह्याच्यामध्ये काही 6 मेंबर रिंग आहेत मुलांनो. बघा बघा, हेक्सागोनल म्हणतात. 1 2 3 4 5 6. हे काय मुलांनो, हेक्सागोनल म्हणतात त्याला, है ना. आणि इथं बघा 5 आहेत बघा, 1 2 3 4 5, है ना. पेंटागोनल, बरोबर का. पेंटागोनल 6 मेंबर. सॉकर बॉल, ओके ना. पेंटागोनल आणि हे आहे हेक्सागोनल. हे पेंटागोनल किती असतात रे मुलांनो. पेंटागोनल 6 मेंबर जे आहेत ना मुलांनो, हेक्सागोनल जे आहेत ना 6 मेंबर, हे 20 असतात. किती असतात हे
20 असतात. किती असतात मुलांनो? 20 असतात. आणि पेंटागोनल किती असतात रे गाईज? पेंटागोनल असतात 12 असतात. किती असतात? 12 आणि 20. लक्षात ठेवा पोरांनो. लक्षात कसं ठेवायचं? हेक्सागोनल मोठा आहे ना, त्याचा नंबर पण मोठा आहे. पेंटागोनल छोटा आहे ना, म्हणजे नंबर पण छोटा आहे. 12 आणि 20. 5 पेंटागोनल म्हणजे 5 मेंबर रिंग, आणि हे म्हणजे 6 मेंबर रिंग. दिस इज कॉल्ड एज अ 6 मेंबर रिंग. किती मेंबर? 6 मेंबर रिंग. आणि ही कोणती रिंग आहे मुलांनो? 5 मेंबर रिंग. क्लिअर? 5 मेंबर रिंग किती आहेत? 12 आहेत. आणि 6 मेंबर रिंग किती आहेत मुलांनो? 20 आहेत. क्लिअर झालं? क्लिअर आहे गाईस? क्लिअर आहे ना? ला म्हणतात सॉकर बॉल. SOCCER. सॉकर स्ट्रक्चर और सॉकर बॉल म्हणतात त्याला. सॉकर बॉल. याचं अजून एक नाव आहे मुलांनो. नाव अजून एक बघा बघा मुलांनो. बक. बक मिस्टर. काय नाव आहे रे मुलांनो? बक मिस्टर. बघा चे नाव किती? फ्लोरेनचे नाव बघा. बक मिस्टर, सॉकर स्ट्रक्चर और सॉकर बॉल. ओके ना? ह्याच्यामध्ये कार्बन हा काय? कार्बन 60 आहे मुलांनो. आणि कार्बनचं हायब्रिडेशन काय बघा मुलांनो? काय लक्षात घ्या. ओके ना? कार्बनचं हायब्रिडेशन असतं sp2 है ना? कार्बनचं हायब्रिडेशन काय असतं? कार्बन इज अ sp2 हायब्रिडाइज. तर इम्पॉर्टंट पॉईंट नोट डाऊन करायचे का मुलांनो? हे एक्सप्लेनेशन झालं, ते अंडरस्टँडिंग झाली, पण काही नोट डाऊन करून देतो. हा हा जनरली प्युअर फॉर्म मध्ये असतो. हा प्युअर आहे मुलांनो. हा कसा असतो? जनरली प्युअर असतो. क्लिअर? तर वर्डिंग लिहून देतो मुलांनो. नोट्स ते क्रिएट करून देतो तुम्हाला. लिहून घ्या. पॉईंट नोट डाऊन करून घ्या. सगळ्यांनी व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या पॉईंट. प्युअर फॉर्म ऑफ carbon. Clear है guys? Pure form of carbon consists of C60 having soccer ball structure. having soccer ball है ना? having soccer ball structure, also called as काय म्हणतात रे मुलांनो? बक मिस्टर. बक मिस्टर म्हणतात. क्लिअर आहे गाइस? ओके. which contain 26 member ring and 12 5-member ring, and carbon is sp2 hybridized. Carbon is sp2 hybridized. These are the information about the soccer ball, fluorines or buckminster. Hope so हा पॉइंट क्लिअर झाला असेल. कमेंट टाका झाला असेल तर. आणि हा मुलांनो क्रिस्टलाइन फॉर्म आहे. हा काय आहे? क्रिस्टलाइन फॉर्म आहे ऑफ कार्बन. हा क्रिस्टलाइन आहे. ग्राफाइट पण हा क्रिस्टलाइन फॉर्म आहे. ठीक आहे.
त्यानंतर डायमंड पण हा क्रिस्टलाइन फॉर्म आहे, नोट डाऊन करून घ्या मुलांनो. क्लिअर. हा पण क्रिस्टलाइन फॉर्म आहे. म्हणजेच हे तिघ पण ना गाईज, हे तिन्ही पण काय आहेत मुलांनो, हे तिघ पण काय आहेत रे गाईज, these three are the crystalline form of carbon. crystalline form of carbon. आणि ह्याच्यामधलं हायब्रिडेशन काय आहे, sp3 आहे. ह्याच्यामधलं हायब्रिडेशन आहे sp2 आहे. आणि ह्याच्यामधलं हायब्रिडेशन आहे sp2 च आहे. ठीक आहे ना. सगळे एक sp3 आहे, बाकी दोन्ही पण sp2 आहे. होप सो हा पॉईंट क्लिअर झाला असेल गाईज, तुम्हाला हा पॉईंट कळला असेल. लिहून घ्या गाईज फास्ट. सगळ्यांना समजलं का रे मुलांनो? कमेंट टाका. बरेच जणांच्या कमेंट नाही आहेत, लेक्चर बघतात की नाही माहित नाही. कमेंट डाल दो भाई लोग, कमेंट डाल दो. बहुत खतरनाक पॉइंट लिया मैंने. ग्राफाइट, डायमंड, ग्राफाइट एंड फ्लोरीन पढ़ने की जरूरत नहीं पड़ेगी. नो नीड. जबरदस्त एक्सप्लेनेशन आहे मुलांनो, जबरदस्त. वाचायची गरज आहे का? नो गरज. लेक्चर मध्ये मंगेश आहे का नाही रे? जय मंगेश आहे का नाही? जय. असंच आहे रे, असंच आहे सगळं. असं काय किती जणांवर लक्ष ठेवणार मी? इकडे एक जण आले की दुसऱ्यांना नाही. असंच असते सगळ्यांना. हे सगळे का साध्या गोष्टी आहेत का हे? अरे डायग्राम तुम्हाला काढली, पेस्ट केली, याच्यामध्ये बाबा 5 मेंबर 12 असतात, 20 मेंबर हे 6 मेंबर 20 असतात. एवढं सोपं सांगतो तुम्हाला, नोट डाऊन करायचं आहे, डायरेक्ट प्रश्न येतात. हा आता इकडे बघा मुलांनो, ग्राफाइट बद्दल बघा, ऐका. ओके, हा नोट डाऊन करून घ्या, इम्पॉर्टंट पॉइंट आहे. हा ग्राफाइट मध्ये ना गाईस, ग्राफाइट हा काय असतो मुलांनो, थर्मोडायनामिकली मोर स्टेबल असतो. कसा असतो? थर्मोडायनामिकली कसा असतो? मोर स्टेबल असतो. ओके. एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ H इज इक्वल टू 0 असते. एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ H इज इक्वल टू काय असते? 0 असते. एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन इज इक्वल टू 0 असते. हे महत्वाचं वाक्य होतं. हा एक झाला. दुसरं बघा मुलांनो, डायमंड. डायमंड काय आहे मुलांनो? डायमंडची हा तेवढा स्टेबल नसतो, एनर्जी थोडी जास्त असते. एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ H इज इक्वल टू 1.9 किलो जूल पर मोल. थोडस व्हॅल्यू लक्षात ठेवा. आणि थर्ड आहे मुलांनो, थर्ड वन इज अ फ्लोरीन. फ्लोरेन्स मध्ये काय असतं? डेल्टा एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन किती असते मुलांनो? 38.1 किलो जूल पर मोल असते. ऐकून घ्या, लक्षात घ्या गाईस. सगळ्यात स्टेबल कोण आहे मुलांनो? हा आहे, ज्याची व्हॅल्यू कमी. त्यानंतर कोण आहे? ग्राफाइट नंतर स्टेबल कोण आहे? ग्राफाइट नंतर स्टेबल डायमंड आहे. डायमंड नंतर स्टेबल, डायमंड नंतर सॉकर बॉल आहे, म्हणजे फ्लोरीन. मग लक्षात ठेवा, स्टेबल कोण नाहीये? आउट ऑफ 3 फेलो, विच वन इज लेस स्टेबल? विच वन इज लिस्ट स्टेबल? एक ए ऑप्शन आहे डायमंड, बी ऑप्शन आहे फ्लोरीन, आणि सी ऑप्शन आहे ग्राफाइट. लिस्ट स्टेबल कोण असेल? डायमंड, फ्लोरीन, ग्राफाइट, ABC. कमेंट में डाल दो आंसर. व्हेरी गुड सूरज, करेक्ट आंसर आहे ग्राफाइट या डायमंड या ग्राफाइट.
कोणता असेल सगळ्यांनी आन्सर द्यायचा आहे. सगळ्यात कमी स्टेबल कोण असेल? कमी स्टेबल विचारलंय मुलांनो. बाकीचे विद्यार्थी का आन्सर देत नाहीत कळत नाहीये. अरे डायरेक्ट प्रश्न आहे ना मुलांनो. ज्याची एनर्जी, ऐकून घ्या, एनर्जी जास्त तो थांबणार नाही घरी, घराच्या बाहेर पळतो रस्त्याने. ज्याच्यामध्ये एनर्जी जास्त असते तो स्टेबल असतो का? एनर्जी जास्त, स्टॅबिलिटी कमी. कळलं का? त्याच्यामध्ये एनर्जी कमी कोण, एनर्जी जास्त कुणाची आहे? जास्त आहे बाबा फ्लोरेनची, म्हणजे स्टॅबिलिटी कमी असेल, है ना? असं लक्षात ठेवायचं. होप सो गाईज हा पॉईंट तुम्हाला कळला असेल. आपण 3 अलोट्रॉप्स बघितले कार्बनचे, डायमंड, ग्राफाइट आणि फ्लोरीन. हे तिन्ही पण जे अलोट्रॉप्स आहेत, डायमंड, ग्राफाइट, फ्लोरीन, हे क्रिस्टलाइन अलोट्रॉप्स होते मुलांनो. आता डायमंडचे काही अमॉर्फस अलोट्रॉप्स आहेत. कोणते अलोट्रॉप्स आहेत रे मुलांनो? अमॉर्फस. हेडिंग टाका. Amorphous allotropes of carbon. क्लियर आहे गाइस? Amorphous allotropes of carbon कोण कोणते आहेत? नोट डाऊन करून घ्या रे गाइस, नोट डाऊन करून घ्या. एक आहे कार्बन ब्लॅक, एक आहे कार्बन ब्लॅक, ठीक आहे, हे अमॉर्फस आहे. दुसरा आहे कोक, अमॉर्फस आहे. तिसरा आहे चारकोल, चारकोल कोळसा, हा पण अमॉर्फस आहे. लक्षात घ्या मुलांनो. बरोबर का? आणि हे तिन्ही पण जे आहेत ना मुलांनो, हे काय आहेत रे मुलांनो? दीज आर द इम्प्युअर फॉर्म ऑफ ग्राफाइट. हे तीन जे आहेत ना, दीज आर इम्प्युअर फॉर्म ऑफ graphite and फ्लोरेन्स. बरोबर का? फ्लोरेन्स असतो मुलांना. होप सो हा पॉइंट तुम्हाला कळला असेल गाइस. काय अडचण असेल तर सांगा. That is the end of the allotropes of the carbon. That is the end of the allotropes of the carbon guys. त्याच्यामध्ये काही कंपाऊंड्स आहेत मुलांनो. कंपाऊंड्स आहे, सम इम्पॉर्टंट कंपाऊंड्स ऑफ कार्बन आणि सिलिकॉन आहेत. कार्बन मोनॉक्साइड एक आहे याच्यामध्ये, ठीक आहे. कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डायऑक्साइड है ना, सिलिकॉन डायऑक्साइड, सिलिकेट्स, जिओलाइट्स है ना, JSM5 वगैरे वगैरे वगैरे. बरोबर का? हे असे आहेत, है ना. काही कंपाऊंड आहेत मुलांनो. उद्यापासून कंपाऊंड चालू करायचं आहे, ठीक आहे ना. उद्यापासून कंपाऊंड चालू करूयात. होप सो गाइस आजचं लेक्चर सगळ्याला